फक्त एक रंगाचा फुगा आणि एका 26 वर्षाच्या तरुणाचा जीव गेला. होळीचा सण आनंदाचा, रंगाचा, प्रेमाचा असतो. पण दिल्लीमध्ये होळीच्या दिवशी जे घडलं ते ऐकल्यावर अंगावर काटा येतो. एक छोटासा रंगाचा फुगा, एक साधं शेजाऱ्यांचं भांडण आणि त्यानंतर रात्री आलेला 20 लोकांचा जमाव. आणि या जमावाने एका निरपराध तरुणाला इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की त्याचा जागीच मृत्यू झाला. नेमकं काय घडलं होतं त्या रात्री, कोण होते ते हल्लेखोर आणि नंतर दिल्ली सरकारने घेतलेली बुलडोजर ऍक्शन योग्य होती का? आज आपण याच घटनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. 4 मार्च रोजी दिल्लीतील पश्चिम दिल्लीच्या उत्तम नगर भागातील जे जे कॉलनी. तो दिवस होता होळीचा. सगळीकडे रंग खेळला जात होता. लोक आनंदात होते. याच वेळी एका घराच्या 3ऱ्या मजल्यावर उभी असलेली एक मुलगी खाली रंगाने भरलेला फुगा टाकते. तो फुगा जमिनीवर पडतो आणि त्यातून थोडासा रंग उडून शेजारी राहणाऱ्या सायरा नावाच्या महिलेच्या अंगावर पडतो. खरं तर हा रंग चुकून उडालेला होता, पण यावरून शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. सायरा आणि त्या घरातल्या लोकांमध्ये वाद वाढला. परिस्थिती इतकी तापली की शेजाऱ्यांना मध्ये पडून भांडण मिटवावं लागलं. दुपारी झालेला हा वाद संध्याकाळपर्यंत शांत झाल्यासारखा वाटत होता, पण खरी भीषण घटना अजून बाकी होती. रात्रीचा भयंकर हल्ला. रात्री 11:30 वाजता अचानक 15 ते 20 लोकांचा एक मुस्लिम जमाव त्या घरासमोर येऊन उभा राहिला. हा जमाव लाठ्या, दांडके, लोखंडी रॉड घेऊन आला होता. या सगळ्या शस्त्रांसह त्यांनी त्या हिंदू कुटुंबाच्या घराला घेराव घातला. त्यांनी घरातील लोकांना बाहेर येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने घरातले कोणीही बाहेर आले नाहीत. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्या घरातील 26 वर्षाचा तरुण कुमार बटोली, तो होळी खेळून रात्री 11 वाजता घरी परतत होता. त्याला कल्पनाही नव्हती की घरासमोर असा जमाव थांबलेला आहे. तो जसा तिथे पोहोचला तसा तो थेट त्या जमावाच्या हाती लागला आणि मग सुरू झाला निर्दयी अत्याचार. त्या 15-20 लोकांनी मिळून त्याला इतक्या क्रूरपणे मारहाण केली की त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीचे काही व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज नंतर समोर आले, ज्यात स्पष्ट दिसत होतं की एकट्या मुलाला निर्दयीपणे मारलं जात होतं. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालं. अनेक हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्ष आणि स्थानिक लोक रस्त्यावर उतरले. सर्वांची एकच मागणी होती, या हत्येमागील सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण फक्त रंग उडाला म्हणून एखाद्याचा जीव घेणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. या प्रकरणात दिल्ली सरकारने मोठी कारवाई केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यानंतर एमसीडी आणि पोलीस दलासोबत मोठा बंदोबस्त लावून आरोपींच्या घरावर बुलडोजर ऍक्शन करण्यात आली. मुख्य आरोपी उमरदीन आणि मुसब्बर यांच्या घराचा अवैध भाग जमीनदोस्त करण्यात आला. ही कारवाई उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेल्या बुलडोजर पॉलिसीसारखीच होती. या घटनेनंतर अनेक आरोपी फरार झाले होते, पण दिल्ली पोलिसांनी मोठी मोहीम राबवून आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 3 महिला आणि एक अल्पवयीन मुलगा यांचाही समावेश आहे. अशी ही घटना आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारायला भाग पाडते. फक्त एका छोट्याशा गोष्टींवरून लोक इतक्या टोकाला कसे जाऊ शकतात? धर्म, राजकारण आणि द्वेष आपल्याला इतकं आंधळ करत आहे की आपण माणुसकीच विसरत आहोत. त्याच वेळी मला उत्तराखंडच्या कोटद्वार मधली एक घटना आठवते. तिथे काही लोक एका मुस्लिम दुकानावर दबाव टाकत होते. त्यावेळी दीपक कुमार काकी नावाचा एक हिंदू युवक पुढे आला आणि त्याने सांगितलं, माझं नाव मोहम्मद दीपक आहे, आणि त्याने त्या मुस्लिम दुकानदाराचं रक्षण केलं. जर तसंच धाडस उत्तम नगरमध्ये एखाद्या मुस्लिम माणसानं दाखवलं असतं तर कदाचित आज तरुण कुमार जिवंत असता. कायद्याने न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे अशा छोट्या कारणांवरून एखाद्याचा जीव जाण्यापर्यंत समाज पोहोचू नये. कारण धर्म कोणताही असो, माणुसकी सर्वात मोठी असते. आता तुम्हीच सांगा, या प्रकरणात झालेली बुलडोजर ऍक्शन योग्य होते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि आपल्या आवडत्या मराठी जोश कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.